मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी लढा देणारे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे 8 आणि 9 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्याच्या 2 दिवसीय दौऱ्यावर येणार असून विविध ठिकाणी इशारा सभा, बैठका आणि समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत। ही माहिती सकल मराठा समाजाचे सोलापूर जिल्हा निमंत्रक माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। कुणबी दाखले देण्याच्या प्रक्रियेत होत असलेल्या दिरंगाई विरोधात तसेच हैदराबाद, सातारा आणि मुंबई गॅझेटमधील नोंदीनुसार दाखले देण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी यापूर्वी अनेक आंदोलने केली आहेत। शासनाकडून अपेक्षित निर्णय न झाल्याने ते 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। या पार्श्वभूमीवर राज्यभर सुरू असलेल्या जनजागृती दौऱ्याचा भाग म्हणून सोलापूर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे। 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे इशारा सभा, तर दुपारी 4 वाजता माडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सभा होणार आहे। त्यानंतर पंढरपूर येथे मुक्काम असेल। 9 ऑगस्ट रोजी सकाळी सरकोली येथे समाज बांधवांची बैठक आणि सायंकाळी 4 वाजता वाटंबरे येथे इशारा सभा आयोजित करण्यात आली आहे। पत्रकार परिषदेला राजन जाधव, शिवाजी चापले, सचिन तिकटे, सचिन गुंड आणि अमोल भोसले उपस्थित होते। आयोजकांनी मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। 29 ऑगस्टला मनोज दादा आमरण उपोषणाला बसणार आहेत अंतरवाली सराटीला। 2023 पासून ते आतापर्यंत जी उपोषणं केली त्यात काय लाभ झाला? आम्ही सांगतोय कोटीनं आम्हाला आरक्षण मिळालं म्हणून, पण ॲक्च्युली प्रॅक्टिकलमध्ये बघायला गेलं तर आजच्या सुद्धा तारखेला जात पडताळणी ऑफिस सोलापूरमध्ये या वर्षभरातले 300-350 कुणबी दाखले अजून प्रलंबित आहेत जे विद्यार्थ्यांचे आहेत। एससीबीसी आरक्षण ओबीसीच्या धर्तीवर देतो म्हणून शासनाने GR करतो म्हणून महिन्यापूर्वी आश्वासन दिलं। मनोज दादा उन्हामध्ये उपोषणाला बसल्यावर स्वतः कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तिथे गेले आणि ओबीसी प्रमाणे सर्व सवलती एससीबीसी आरक्षणातल्या मराठ्यांना देऊ म्हटले, ज्यांच्या आता नोंदीच नाही सापडल्या त्या लोकांना एससीबीसी आरक्षण आहे मराठ्यांच्या। तर तो अजून GR निघाला नाही। विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी घेतली जाते। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची सर्व प्रकरणं थांबली आहेत। त्याचा व्याज परतावा मागील 1 वर्ष झाला निघत नाहीये। सारथीची इमारत हुमन उंच बांधून ठेवली, पण तिथे ज्या पद्धतीनं कोर्सेस पाहिजे, UPSCचे MPSCच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं फंड्स द्यायला पाहिजे, PhDच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं फंड्स द्यायला पाहिजे, MSCITच्या माध्यमातून 80,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्या म्हणून सांगितलं। 2 महिने प्रशिक्षण झालं आणि पुढच्या 4 महिन्याचं प्रशिक्षण थांबवलेलं आहे। अशा विविध मागण्या समाजाच्या ह्या प्रलंबित असून त्या मागण्यांना न्याय व हक्क म्हणून आम्ही मैदानात उतरत आहोत। त्या पूर्ण समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे। कशासाठी परत उपोषण चालू आहे त्यासाठी तो गाठीबिटी दौरा असून तो पूर्ण पश्चिम महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढणार। सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून प्रथम मी आमच्या सर्व सदस्यांची ओळख करून देतो। सर, मी शिवाजी चापले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, सकल मराठा समाज कार्यवाह। मी राजन जाधव। मी माऊली पवार। मी सचिन तिकटे। मी सचिन गुंड।